हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि मी मॉर्निंग वॉकसाठी आलेली आहे. तर बरेच दिवस झालं मॉर्निंग वॉक करणं काही जमलं नाही. घरातच जे काय आहे ते वर्कआउट करते. पण म्हटलं की चला आज थोडंसं बाहेर पडूया आणि मस्तपैकी मॉर्निंग वॉक करत असताना इथून जात असताना या अननसाचा इतका छान असा स्मेल सुटला होता, सुगंध सुटला होता. तर मला असं वाटलं की जाताना मी नक्कीच घ्यावं. तर मग आता रिटर्न चालली आहे. तर इकडनं म्हटलं की हे एक पाइनॲपल घेते. तर त्यांना म्हटलं की मला कट करून द्या. घरी आले, थोडंसं निवांत बसले अर्धा तास, कारण की वॉक करून आल्यानंतर थोडंसं थकल्यासारखं होतं. तर थोडीशी बसले आणि मग घरातलं सगळं तसंच टाकून गेलेले, फक्त झाडू मारून गेलेले आणि त्यानंतर चहा वगैरे आता मी इकडे करते. ब्लॅक टी करून घेतलेला आहे आणि भूक देखील भरपूर लागली होती. कारण की ना 1 तास म्हणजे चालणं झालं माझं आणि 1 तास चालणं झालं म्हटल्यानंतर भूक तर लागणारच. तर घरी आले तर मुलांची देखील अंघोळ वगैरे झाली होती. सध्या सुट्ट्या आहेत दिवाळीच्या, त्यामुळे सगळेच निवांत आहेत, काही कसली घाई गडबड नाहीये. तर घरी आल्यानंतर लहान मुलगा म्हणायला लागला की भूक लागली आहे मम्मी. तर म्हटलं की पोहे बनवते म्हणून झटपट. तरी ते पोहे बनवायला ठेवलेत एका साईडला आणि एका साईडला चहा होतोय आणि मला इतकी प्रचंड भूक लागली आहे ना. तर सध्या तरी मला असं चहा आणि ही मसाला मेथी खारी मला खायची इच्छा होतीये. तर पोहे तर मी केलेत, पण थोडीशी ही जी खारी आहे ना, तर ती खारी मला खायची आहे. तर मेथी मसाला खारी ते सामान भरत असताना तर मला हे तिकडे दिसलं. तर आवडतात मला मेथीचे पदार्थ बनवलेले. तर म्हटलं की चला मेथीची खारी ट्राय करूया. याआधी देखील बऱ्याच वेळा मी खाल्लेली आहे, पण हे थोडीशी तिखट खारी होती म्हणून म्हटलं की एकदा ही ट्राय करूया. खूप छान चव आहे आणि मस्त लागतं अशी. तर इथे मी 2 ते 3 पीस घेतले खारीचे आणि पोहे देखील होता ते आणि मुलांना आता नाश्ता देणार आहे मी. तर सकाळी उठल्याबरोबर माझं रुटीन मी याआधी बऱ्याचदा शेअर केलेलं आहे. तर सकाळी उठल्यानंतर छान असं कोमट पाणी प्यायले मी आणि मस्तपैकी माझं आवरलं आणि ना म्हणजे सकाळी बाहेर पडत असताना मला असं बिना अंघोळीचं बाहेर पडायला नाही आवडत. तर मी अंघोळ करून वॉकला गेले होते आणि तिथून आल्यानंतर मग आता हे सगळं चालू आहे माझं. तर भूक लागली होती तर त्याच्यामुळे मग आता चहा खारी थोडीशी खाऊन घेते. त्याआधी मुलांना नाश्ता देते, मस्तपैकी गरमागरम पोहे. तर आता ही जी माझ्या हातामध्ये प्लेट आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर चिरली होती आणि त्याच प्लेटमध्ये मी पोहे दिले आणि लिंबू घालते आता याच्यावरती. लिंबाचा रस पोह्यामध्ये घातला ना अप्रतिम असा चव लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मैत्रिणींनो, आहारामध्ये लिंबाचा समावेश रोजच्या आहारामध्ये करत चला. तुम्ही दुपारी आणि रात्री जरी लिंबाचा समावेश तुमच्या आहारामध्ये केला तर खूप फायदेशीर आहे. त्याचं कारण देखील मी सांगते. तर आता इथे निलय म्हणतोय आमचा की या ताटामध्ये पोहे कमी आहेत आणि दुसऱ्या ताटामध्ये प्लेटमध्ये पोहे जास्त आहेत. तर मला तू कमी प्लेटवाले पोहे म्हणजे कमी पोहे असलेली प्लेट मला दिलेली आहे. तर मग त्याला थोडंसं सांगितलं मी, अरे ती जी प्लेट आहे दुसरी प्लास्टिक टाईपची फायबरची, तर ती थोडीशी अशी सपाट प्लेट आहे. त्याच्यामध्ये पोहे जेवढे बसलेत तेवढेच पोहे तुझ्या प्लेटमध्ये बसलेत, कारण की तुझी प्लेट जी आहे ती खोलगट आहे. असं म्हटल्यानंतर त्याने ती प्लेट उचलली. तर असं असतं लहान मुलांचं, प्रत्येक गोष्ट त्यांना थोडीशी एक्सप्लेन करून सांगावी लागते. नाहीतर त्यांचं असं चाललेलं असतं की ह्याच्यात जास्त त्याच्यात जास्त, त्याला जास्त दिलं मला कमी दिलं. तर ते सगळं त्याला थोडंसं एक्सप्लेन केलं आणि तेव्हा तो प्लेट घेऊन गेला. तर तिकडनं आल्यानंतर लादी वगैरे पुसून घेते, कारण की फक्त झाडू मारून गेलेले आणि मुलांना नाश्ता दिल्यानंतर माझा नाश्ता झाला आणि त्यानंतर हे थोडंसं जरा क्लीन करते. तर एक कळकळीची विनंती आहे मैत्रिणींनो, खूप मनापासून सांगते मी की तुम्ही सकाळचं वर्कआउट करत जा. मग ते मॉर्निंग वॉक असेल, योगा असेल, स्ट्रेचिंग असेल, झुंबा असेल, काहीही असेल, तर ते तुम्ही करत जा. तर काय होतं ना, बऱ्याचदा आपले सांधे दुखतात किंवा मग आपले शोल्डरपासून हात, खांदा वगैरे दुखायला लागतो. काही काहींना चालताना प्रॉब्लेम होतो. तर ते सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतात बरं का. आणि दिवसभर एक एनर्जी टिकून राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आहारामध्ये लिंबू घेत जा, असं मी तुम्हाला सांगितलेलं. तर लिंबामध्ये विटामिन सी आहे आणि हे जर तुम्ही रोज लिंबू आहारामध्ये जर घेतलं तर तुम्ही दिवसभरामध्ये जे पण काही खाता ना, म्हणजे फळं, भाज्या, नॉनव्हेज जे पण काही असेल ते व्हेज वगैरे, तर त्याच्यातून जे आयर्न आहे ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम विटामिन सी करतो. आणि म्हणून लिंबाचा समावेश किंवा विटामिन सी युक्त फळं आपल्या आहारात असणं खूप गरजेचं आहे. तर इथे मस्तपैकी मार्केटमधून आणलेलं जे पाइनॲपल होतं, तर टीव्ही बघत मस्तपैकी ते पाइनॲपल खाल्लं मी, मस्त एन्जॉय केला.
कारण की टी व्हीवरती बुद्धामृत वाणी लागलेली हिंदीतून, आणि मी पहिल्यांदा हिंदीतून ऐकली, कारण की मराठीतूनच मी नेहमी ऐकते. आणि ती ऐकत ऐकत मस्तपैकी पायनॅपलचा आस्वाद घेतला मी. तर किचनमध्ये येऊन आता पालक बनवतीये. तर सगळाच पालक बनवणार आहे मी, कारण की तो ठेवणार नाहीये. ठेवला तर पुन्हा तो सुकून जातो आणि मग पुन्हा एवढूशा पालकचं करायचं काय. तर घरामध्ये ना शक्यतो सुका पालक फार आवडतं, म्हणजे सुक्या पालकाची भाजी बनवायची, सुकी भाजी. पण आता पुन्हा आता रस्सा भाजी काय करायची, म्हणून मग मी ठरवलं की पालकच थोडासा आपण सरसरीत करूया. तर पालक चिरून घेतलाय. आधी धुवून घ्यायचा आणि मग चिरायचं, म्हणजे त्याच्यातली जी पोषण तत्व आहे ती तशीच राहतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घालून त्याचं छान असं भरड करणार आहे आणि त्याची फोडणी देणार आहे. मस्तपैकी खमंग लसूण आणि शेंगदाणे, हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या मिक्सरमध्ये त्याची फोडणी देणार आहे. खूप छान अशी भाजी होते. आणि बऱ्याचदा मी असं बघते की तुम्ही पालकाचा किंवा कुठल्याही पालेभाजीचा जो गरगटा बनवून खाता, हाटीव भाजी ज्याला म्हणतो आम्ही, तर ती भाजी ना डायरेक्ट कुकरमध्ये करायची. कारण की काय, 3 शिट्ट्यांमध्ये ती भाजी शिजते पण, आणि डायरेक्ट फोडणी दिल्यामुळे काय होतंय, ती भाजी मस्तपैकी शिजली जाते आणि शिवाय पुन्हा त्याला फोडणी द्यायची गरज लागत नाही. 3 शिट्ट्यांमध्ये भाजी शिजते, डाळ शिजते आणि कुकरच्या शिट्ट्या झाल्या की ती भाजी अशी छान अशी आपल्या भाजीवड्याच्या पळीने अशी घोटायची. मस्तपैकी पालकाचा गरगटा तयार होतो. तर शक्यतो मी हिरव्या मिरचीतच बनवते, कारण की हिरव्या मिरचीत बनवलेल्या पालेभाज्या टेस्टी लागतात. तर इथे ना तेल सुटेपर्यंत शेंगदाणे, लसूण असं परतून घेतलंय, म्हणजे हिरवी मिरची कच्ची घातलेली आपण. तर मग तेलामध्ये परतल्यामुळे ती देखील छान अशी भाजली जाते आणि मिरचीचा असा तिखटपणा असं जास्त जाणवत नाही. तर पालेभाज्या थोड्याशा तिखटच छान वाटतात, पण आता घरामध्ये जर लहान मुलं असतील तर थोडंसं कमीच तिखट करायचं. तर कुकरमध्ये ही भाजी मी 2 ते 3 मिनिटं परतून घेते, त्याच्यामध्ये मीठ घालते आणि या भाजीमध्ये मी तुरीची डाळ घातलेली आहे. जेव्हा आपण घोटतो ना ही भाजी, तर तुरीची डाळ मस्तपैकी मिक्स होते यामध्ये आणि छान चव लागते या भाजीची. एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करते. कोणतीही पालेभाजी जेव्हा बनवता तुम्ही, तर ती बनवत असताना डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालू नका. पालेभाजी छान अशी 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्या आणि ती परतल्यानंतर ती पालेभाजी थोडीशी त्याची क्वांटिटी कमी झाल्यासारखी दिसते आणि मग त्याच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला. त्याच्यामुळे काय होतं की मीठ देखील प्रमाणात पडतं आणि भाजीचा आपल्याला अंदाज येतो. तर मीठ घातलं इथे चवीनुसार, मिक्स केलंय आणि आता याला कुकरचं झाकण लावून 3 शिट्या करून घेणार आहे. झटपट माझी पालकाची भाजी तयार होणार आहे. तर आजच्या जेवणामध्ये असणारे हाटीव पालक आणि गरमागरम मस्तपैकी भाकऱ्या. तर स्वयंपाक वगैरे झाला आणि आता इथे ना इडलीचं मला भिजत टाकायचं होतं, डोस्याचं. तर इथे रेशनचे जे तांदूळ होते ते छान चाळून निवडून घेतले आणि त्यामध्ये आता थोडीशी उडीद डाळ घातलेली आहे. तर याच्यामध्ये भिजण्यासाठी थोडेसे चमच्याभर मेथी दाणे देखील घातलेत. आता इथे आणखीन एक दुसरी महत्त्वाची टिप्स सांगते, की बऱ्याचदा असं होतं की थंडीमध्ये वगैरे इडलीचं पीठ असं म्हणतात की फुगत नाही, म्हणजे असं फर्मंट होत नाही प्रॉपर असं. तर ते होण्यासाठी काय करायचं, तर तांदूळ, डाळ उडदाची आणि थोडेसे मेथी दाणे ज्यावेळेस आपण घालतो, ज्यावेळेस धुवून घेतो आणि याला जेव्हा तुम्ही वाटणार असाल, तर वाटत असताना थोडासा ना वाटीभर भात शिजवलेला त्याच्यामध्ये घालायचा आणि ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचं रात्रभर. सकाळपर्यंत इतकं छान असं ते फर्मंट होतं ना, तर तुम्हाला ते देखील दाखवेल फर्मंट झालेलं मिक्सचर. तर आता सध्या तरी आता हे व्यवस्थित 2 ते 3 वेळा धुवून घेतलं पाण्याने आणि आता याला आता मी ना एक ऑनलाईन वस्तू मागवली होती, ज्याची गरज मला सध्या होती. तर ज्युसर घेणं खूप महाग होतं, म्हणून मी अशी काहीतरी गोष्ट सर्च करत होती जी माझ्या बजेटमध्ये असेल. तर मग मी Amazonवरून सर्च केलं, तर ज्युसर जार जो होता तर तो साधारणपणे मला 592ला पडला घरी होम डिलिव्हरी करून. आणि तो ज्युसर जार जो आहे ना, तर त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या मिक्सरला हा फिट बसतो आणि ज्यांच्या ज्यांच्या मिक्सरमध्ये जे 4 लूप असतात ना, तर त्या 4 लूपमध्ये हा मिक्सर जार फिट होतो आणि म्हणून मी हा जार मागवला. मागवल्यानंतर मी हे थोडंसं ओपन केलं आणि जरा चेक करते, तर मिक्सरचं भांडं खरंच हे ज्युसर जार छान होतं, क्वालिटी एकदम मस्त आहे. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला, तो काय तर ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे असं वरतून झाकण निघतं, त्याच्यातून आपण फळं वगैरे घालू शकतो आणि आतमध्ये हे असं ब्लॅक कलरचं एक छोटंसं मिळालेलं आहे, तर ते आतमध्ये फिट करायचं. त्याला एक स्टीलची अशी ना नेट बसवलेली आहे, म्हणजे जो पण काही ज्यूस आहे तो त्या नेटमधून गाळला जाईल.
तर ही जी नेट आहे ही अशी व्यवस्थित बसवायची, बसली ना की मग त्याच्यावरती असं झाकण लावायचं आणि वरचं जे ट्रान्सपरंट भाग आहे तो काढून आपण त्याच्यातून फळं वगैरे घालू शकतो, स्मूदी म्हणा, ज्यूस म्हणा, सगळ्या प्रकारचं आपण याच्यामध्ये तयार करू शकतो. पण इथे एक प्रॉब्लेम असा झाला, एकतर हे भांडं थोडंसं डिफेक्टिव्ह झालं. बघा इथे छोटंसं ना क्रॅक दिसतंय ह्या बॉटमला, मी इथे दाखवतेय तुम्हाला, हा इथे क्रॅक आहे, त्याच्यामुळे ज्यूस वगैरे जर केला तर तो लीक होणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे भांडं जे आहे तर ते भांडं माझ्या मिक्सरला फिट झालेलं नाही, त्याच्यामुळे मी ते रिटर्नला टाकलेलं आहे. आता बघू, रिटर्नला टाकलंय तर रिप्लेसमेंटचा ऑप्शन येतोय, तर बघू आता कसं काय होतंय ते. आणि मग संध्याकाळी आम्ही इकडे मस्तपैकी सिटी पार्कला आलो. तर कोणी कोणी बघितलेलं आहे सिटी पार्क, जे कल्याणचे जे राहणारे माझे व्ह्यूअर्स आहेत तर त्यांनी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर योगी धामच्या इथे हे सिटी पार्क बनवलेलं आहे, 25 एकरमध्ये हे खूप सुंदर असं पार्क बनवलेलं आहे. तर रात्री आम्ही आलो, मस्तपैकी अशी सजावट वगैरे होती आणि योगायोगाने पाऊस देखील मस्तपैकी पडत होता धो धो. तर बघा हा पाऊस सगळा मूड ऑफ झाला, तरी देखील आम्ही थोडा वेळ थांबलो, सगळं फिरलो आणि मग जाताना घरी बाहेरूनच जेवून गेलो. तर हे बघा, हे सगळं पाऊस वगैरे पडतोय, सगळं ओलं झालंय, त्याच्यामुळे सगळी माणसं ना या शेल्टर खाली उभे आहेत. तर आम्ही इथे ना पाऊस थांबेपर्यंत वाट बघितली आणि मग आम्ही असं बाहेर निघालो. तर इथे माझी भाची आलेली आहे, तर मग आम्ही तिच्यासोबतच फिरायला गेलेलो. तर हे बघा इतकं सुंदर आहे, फाउंटेन शो आहे, त्याच्यानंतर हे जे आपल्याला दिसतंय तर इथे ना प्लॅनेटोरियम शो वगैरे बघायला मिळतो. तर असा होता आजचा ब्लॉग. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.